सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे सावीची आई सावीच्या बाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि हॉस्पिटलमध्ये आल्यावरती तिथे आता जे सावीचे बाबा असतात ते आता डॉक्टरांजवळ येतात आणि डॉक्टरांची खूप विचारपूस करतात. म्हणतात की तुमचं आडनाव काय आहे, तुमचं शिक्षण कुठे झालं आहे, तुमचं नाव काय पूर्ण. तर आता लगेच सावीची आई म्हणते की अहो कशाला एवढं विचारपूस करताय तुम्ही, अहो आपण हॉस्पिटलमध्ये आलाय. हे बघा डॉक्टर सॉरी यांना अशी सवय आहे, कारण की यांना असं वाटतं की सगळं त्यांचा असा विश्वास नाही कोणावरती. तर ते म्हणतात काही नाही, एवढं काही नाही त्याच्यामध्ये, जाऊ द्या असं डॉक्टर म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की तुमचं शिक्षण कुठं झालं मी विचारलं तुम्हाला, सांगा ना मग, असं सावीचे बाबा बोलतात. तर ते म्हणतात की माझं शिक्षण आहे ना तिकडं झालं आहे मुजुमदारांच्या शाळेमध्ये. तर त्यात काय मुजुमदारांच्या, मला नाही करायचं आहे दवाखाना, मग चला घरी तुम्ही. तर आता लगेच अनुराधा म्हणते म्हणजे सावीची आई म्हणते की अहो असं का करताय तुम्ही, अहो एवढा रागराग काही कामाचं नाही आहे, कुणावर असा विश्वास दाखवणं नाही कधी तुम्ही असं का वागताय. तर आता बाहेर येतात आणि सावीचे बाबा आणि सावीची आई निघते तिथून. सावीची आई त्यांना समजावत असते. तेवढ्या तिकडं जी नर्स आहे ती पळत येते आणि डॉक्टरला म्हणत असते, डॉक्टर अहो तुम्हाला माहिती आहे का, अहो तुम्ही जे सलाईन लावलं ना त्या सलाईनचे एका मुलाला खूप सिरियस झाला आहे, तो मुलगा लवकर झाला, काहीतरी झालं आहे त्याला. तर आता लगेच सावीचे बाबा त्याच्याकडे रागारागा बघतात आणि तिथून निघून जातात सावीचे बाबा. आणि इकडे आता लगेच डॉक्टर त्या नर्सला बोलतात, तुम्हाला काय कळतं की नाही, माणसं बघून बोलत जा ना. अहो माणसं कोण आहे आपल्यासमोर आपल्या बाजूला हे बघून बोलत जा, काही उगाच बोलत नका जाऊ असं म्हणतात. तर इकडं सावीची आई म्हणते चला आता आपण लवकर जायला हवं, आपल्याला सावीच्या घरी पूजेसाठी जायचं आहे, घरी जाऊन लवकर आवरावं लागेल असं म्हणत असते. तर इकडे आता लगेच जी सावी आहे ती सावी आता तिथे हे करत असते, आवरत असते आणि पूजाला तिथे येऊन बसते. तिला असा भास होतो कोणाच तरी किचनमध्ये, पण तिला असं कुणीतरी पाठीमागून वार केल्यासारखं वाटतं. तर इकडे ती आता तिथे पूजाला येऊन बसते गुरुजींजवळ. गुरुजी तिला सांगत असतात हे देते, तिला सांगत असतात अहो पाण्याची वाटी द्या, अहो ते पानं द्या ना तिथले. तर आता विड्याची पानं द्यावीचे म्हणतात. तर आता सावीचं लक्षच नसतं, सावीचं लक्ष दुसऱ्याच विचारामध्ये गुंगलेलं असतं. तिचं डोक्यामध्ये तोच विचार चालू असतो की ते गुंड खरंच आमच्यावर परत हल्ला करतील का, हाच विचार तिच्या डोक्यामध्ये चालू असतो. तिचं लक्षच नसतं सगळ्या गोष्टींकडं. तर आता लगेच ते म्हणतात अहो द्या ना पण. तर आता जी अवंती आहे, अवंती उठते आणि ते पानं घेते आणि देते आणि अवंती वाटीन ते सगळं देते आणि सावी जी असते पूजेला ठेवलेली फुलं सगळे उचलते आणि पिशवीत भरत असते. ती गुरुजी म्हणतात अहो ती पूजेसाठी ठेवले आहेत, तुम्ही पिशवीत का भरताय. तर आता लगेच अवंती म्हणते अगं सावी राहू दे, तू जा बरं तिकडे, तू जा, तू नको काळजी करू, मी भरते, आवरते सगळं काही. तर आता सावी म्हणते नका नाही तविनी पूजा करते ना मी. तर ते म्हणते की नाही नाही जा तू, आवर तुझं, मी करते पूजा. तर आता लगेच सावी तिथून जाते, रूममध्ये येते आणि एकटीच विचार करते, घाबरलेली असते. तर धैर्य जो असतो तो रूममध्ये येतो आणि म्हणतो की काय करताय तुम्ही सावी, कशाचा विचार करताय. तर सावी म्हणते की काही नाही, सावीचं लक्ष नसतं. तर आता लगेच म्हणतात की अहो काय झालंय सांगा ना. तर तेवढं ती म्हणते की हे बघा काही नाही अहो, असंच मी म्हणत होते की मला काही नाही झालेलं, अहो मला असं सारला राहून राहून भीती वाटल्यासारखं होतं ना त्यामुळे. तर आता लगेच धैर्य म्हणतो अहो सावी एवढी कशाला काळजी करताय, अहो तुम्हाला माहिती ना आईने घरी पूजा ठेवली आहे, तिला त्या पूजामध्ये काही अनर्थ व्यर्थ घडलेलं चालणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही खुश राहा. आणि मला त्या पूजामध्ये नेमकं आईने लुंगी घालायला सांगितली, पण आईला कोण सांगणार हो, मला लुंगी नाही घालता येत, मी कशी लुंगी घालणार ना. तर आता लगेच ती म्हणते की खरंच तुम्ही आता मला लुंगी घालून देता का. तर ती म्हणते एवढंच ना. तर आता धैर्य तिला गजरा देतो, ती खूप खुश होते आणि आता तिकडे जाते आणि धैर्यसाठी लुंगीचं कापड ते घेऊन येते. म्हणते की धरा मी तुम्हाला लुंगी घालून देते. धैर्य लुंगी घालून देते आणि आता धैर्य सावीला जवळ मिठीत घेतो. तर चला बघूया पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहे. सावीचे घरचे आता सगळेजण सावीच्या घरी पूजेला आलेले आहेत आणि दामिनी पण आता त्यांचं स्वागत करत आहे. सावीला हे सगळं बघून खूपच आनंद होतो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.